आणि मग तुझ्यामुळे मग विनंती माझी ही विनंती माझी तुला विनंती माझी तुला कारण कसा असलो तरी श्री गणेशा तुझाच सन्मानाने बघा कसं शब्दात म्हणायचं का प्रवीण दादा कावणकर बरीचशी मित्रांनो आहेत. मी आवर्जून नामोले टाळलेला आहे. मला माहिती आहे भाषी मंडळी आहे निश्चितपणे राग मानणार नाही. मुद्दामून आजही सांगतो या गर्दीमध्ये उपस्थित असतील बरीचशी शाहीर मंडळी आहेत. मी नाव मुद्दामून टाळलेलं आहे. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं निश्चितपणे घेतोय. प्रदीप दादा कावणकर मोजे नेतापूर कावणकरवाडी म्हणे अवधारी जोशी शाहिरांना परवा एक सोपा प्रश्न विचारला जमलं नाही. त्यांनी दासबोध आणला. त्यांनी मला सांगितलं संस्कृतची ही ओवी चिटोरीवर लिहून आणली होती. ही ओवी आहे. त्यांना हे जमलेलं नाही. त्यांना एक सोपा प्रश्न विचारलाय. गुरु थोर म्हणावा आवर्जून सांगतोय गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. सोपा प्रश्न आहे. शायरांना जमलेलं नाही. त्यांनी माझ्याकडे दासबोध सांगतात ही ओवी चिटोरीवर लिहून आणलेली वाचून दाखवतात आणि मला शेवटपर्यंत त्यांचं उत्तर तर कळलं नाही. या प्रश्नाचं माझं उत्तर मी आज देऊन जाणार. या प्रश्नाचं उत्तर माझ्या मी आज देऊन जाणार आहे. आणि आवर्जून सांगतो बोल आल्यावर त्याला सांगायचं त्याला म्हणायचं जे तुम्ही सुरुवातीला म्हणता गेले वर्षभर त्याच विषयावर सचिन बुवा तुम्हाला प्रश्न विचारतोय पण तुम्हाला ते लक्षात आलं नाही. ध्यान मूलम गुरुर मूर्ती पूजा मूलम गुरुर पदम मंत्र मूलम गुरुर वाक्यम मोक्ष मूलम सद्गुरु हे वाक्य गेल्या वर्षीपासून म्हणतात. इथंच माझं उत्तर आहे. तरी आज मला बुवांना आठवण करायची त्यांना इथूनच सुरुवात करायला लावायची. बुवा सुरुवात तुमची बरोबर करणार नाही. हा म्हणायचं आहे काय गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार सांगा गुणासी करावा. विषयासाठी माझा ऐकायचा म्हणून म्हणतोय शब्द हो त्यांना सांगा बुवा मला बाहेर घेऊन येते ना तुम्ही सांगत नाही त्यांना परिपूर्ण विषय सचिन बुवा काय बोलतोय म्हणून ते यथार्थ करतात आल्यावर त्यांना सांगायचं सचिन बुवा काय म्हणतोय शब्द ऐका. गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार सांगा कोणासी करावा. सरळ मार्ग सोपा नेहमी करावा. उपदेश बहुमोलाचा या जीवनी आचरावा. म्हणतात सद्गुरु तो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देऊन जाणार आहे. बारीक समचा का होईना देऊन जाणार.
कारण आणि बुवाला पण बोलायला सांगा, परत एकदा बोलायला सांगा. 3 वेळा म्हणतात गुरु थोर, ध्यान मूलम गुरुर मूर्ती आहे ना, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा म्हणतात. आणि मला उत्तर सांगता सद्गुरु थोर. उत्तर देऊन जाणार. स्तवन ऐका. मला माहिती आहे ही बुवांची चांडाल चौकटी आहे, आपला त्यांची घेणं घेणार नाही. बाकीची इकडे येणी म्हणून आली ना, काळजी नाही करायची. स्तवन गायचे म्हणायचंय काय लक्ष असू. याच विषयाला अनुसरून पुढे स्तवन म्हणून विषय इतका लांबवला. बारी माझी वेळेतच काढणार, काळजी करायची नाही. आयोजकांना विनंती आहे, हे शांतपणा करतात ना त्यांना थोडस थांबवा. विनंती आहे माझी रामेश्वर मित्र मंडळ, माझी विनंती आहे. आवर्जून शांतपणे कार्यक्रम बघा, मजा करणार तुमची निश्चितपणे, काळजी नसावी. पण डोंट डिस्टर्ब मी, डोंट डिस्टर्ब मी. आहे नश्वर जग हे नश्वर, ईश्वर आहे नश्वर बिन भाड्याचे घर आहे नश्वर बिन भाड्याचे घर. शेवटी खाली करावे लागे. नश्वर बिन भाड्याचे घरे, शेवटी खाली करावे लागे. नश्वर बिन भाड्याचे घरे, शेवटी खाली करावे लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घरे, आयुष्यभर माणूस या बिन भाड्याच्या घरामध्ये राहतो. याचं भाडं आपण कधीच ईश्वराला किंवा आपल्या कुडीला देत नाही. आत्मा मुक्त झाल्याच्या नंतर ही कुडी मातीमूल होते म्हणायचंय काय. गुरु थोर सद्गुरु थोर वा सवन अंडे ऐका. नश्वर बिन भाड्याचे घरे, शेवटी खाली करावेच लागे. नश्वर बिन भाड्याचे घरे, खाली करावेच लागे. न्यायाला येईल देवा, खाली करावेच लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घरे, खाली करावेच लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घरे, आहे नश्वर बिन भाड्याचे घरे, अंती खाली करावेच लागे. काळ न्यायाला तो काळ न्यायाला येईल तेव्हा, काळ न्यायाला येईल तेव्हा, सोबत Thank you.
एवढा वेळ नाही. थोडक्यात सांगतो, गुरु का करायचा, सद्गुरु का करायचा. मरताना कोणी कामाला येत नाही. ना गुरु देणार ना सद्गुरू येणार, पण सद्गुरूची दीक्षा आणि गुरुचा उपदेश निश्चितपणे शेवटी कामाला येईल. म्हणायचं आहे का? हिंदू धर्मामध्ये काय आहे? पाप केलेला नरक मिळतो, नरक. आणि पुण्यवान असेल त्याच्या नशिबी स्वर्ग मिळतो. आणि त्या स्वर्गामध्ये एक हिशोबनीस आहे, त्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त त्याचं नाव. म्हणायचं आहे का? करील शासन, करील शासन, करील शासन तुला चित्रगुप्त, करील शासन तुला चित्रगुप्त. आज तुझे महाकील आज तुझे महाकील आज तुझे महाकील. आपल्या आधी मरून गेलेले आजोबा पंजोबा आपले हात बघतील जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा. मलाही म्हणायचं आहे, मीही जाणार. करील